हाय नमस्ते. शीतल मोते ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे माडगं. हे आहे श्रावण घेवड्याच्या बिया ज्या असतात त्या वाळल्यानंतर भाजायच्या, त्याची डाळ बनवायची आणि डाळ केल्यानंतर ती परत ती दळून घ्यायची. मग हे असं पीठ तयार होते, याला म्हणायचं माडग्याचं पीठ. तर आता ह्या पावसाळ्यामध्ये हे सूप जे आहे म्हणजे एक प्रकारचं हे सूपच होते. तर हे सूप खाण्यासाठी खूप छान असतं. तर मी आज बनवणार आहे माडगं. तर चला, तर यासाठी हे आपल्याला पीठ आणि हे तांदूळ आहेत बघा, थोडीशी कणी म्हणून तांदूळ वापरायचं आणि मीठ एवढंच साहित्य यायला लागते. तर चला, पाणी आपण घेतलेलं आहे इथं तुम्ही बघू शकताय. तर हे आपण पाणी घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये मीठ घालूया आपण. हे आता पाणी मी उकळ्यानं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी मीठ घालते. आपण भाताला वगैरे कसं घालतो ना तेवढं मीठ आपण यात घालायचं, म्हणजे आपल्याला कमी जास्त ज्याला लागते त्याने आपल्या चवीनुसार घ्यायचं. आणि त्यातच परत मी काय करणार आहे, हे तांदूळ जे आहे ते कणीसाठी टाकणार आहे, म्हणजे ते उकळून शिजत असते ते. आणि त्याच्यानंतर आपण हे माडग्याचं पीठ आपण घालणार आहे. तर आता हे थोडंसं उकळी येऊ द्या. तर आपण भाताची कणी घातलेली आहे ती पण आता शिजायला लागलेली आहे बघा. आता हे आपण हे जे पीठ आहे ते आपण पिठलं ज्याप्रमाणे वैरतो म्हणजे यामध्ये आता घालतो तसं हे थोडं 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 करून हे पीठ सोडायचं. यात गुठळ्या पण द्यायच्या नाही तर मग ते गुठळीमध्ये ते पीठ साठलं जातं. मग आपल्याला दाट पातळ हे आपल्या आपल्या इच्छेनुसार हे आपण करू शकतो. मग आता काही काही ठिकाणी काय करतात बघा, हे करतानाच गुळ वगैरे घालतात, पण मी तसं काही एवढं करत नाही गोड, कारण घरात कोणाला गोड आवडतं कोणाला नाही आवडत. त्यासाठी मी काय करते, ह्यामध्ये फक्त मीठच घातले. आता तुम्हाला दिसतंय तो कुठे आहे, तर थोड्या वेळाने सुद्धा आता फुटून जाते ते बघा. ते एकसारखं ह्याला असं ढवळत राहायचं, मग त्या गुठळ्या निघून जाते. हे बघा, हे कसं आता दाट होत येते बघा. जसं माडगं शिजेल तसं हे दाट होत येते. अजून थोडंसं मला असं वाटतं की अजून थोडंसं घ्यायचं. मग दूध वगैरे घालून पण छान लागतं. आम्ही तर सहसा दूध घालूनच हे खातो. तर आता हे शिजते बघा. हे आता आपले शिजायला लागलेले आहे बघा छानपैकी बघा. आणि आपण घातलेले जे तांदूळ होते ते तांदूळ छान शिजले हे बघा. आणि स्मेल तर एवढा छान यायला लागला काय सांगायचं, मस्त झालं. तर आता आपलं माडगं तयार झालेलं आहे. हे बघा, हे बघा छान झाले बघा, मस्त. ह्यात आता दूध किंवा गूळ घालून आपण खाऊ शकतो. तर चला आजचं, तर या माडगं कसं झाले बघा. तर थंडीच्या दिवसामध्ये किंवा अशा पावसाच्या दिवसामध्ये या माडग्याचा पूर्वीपासून असा खाण्यामध्ये वापर केला जात असा आहे.
आणि हे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. सर्दी पडसं जरी आलेलं असलं तरी माडग्याचा आहारात आपल्या उपयोग करावा. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.